नमस्कार मुलांनो, मी नितीन दत्तात्रय सरोदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सौंदाणा, केंद्र कामखेडा, तालुका बीड, जिल्हा बीड. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत तुमच्या आवडीचा विषय गणित. यामधील घटक भौमितिक रचना, उपघटक त्रिकोण रचना. मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोन दुभाजक व रेषाखंडावरील लंब दुभाजक कसा करायचा. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिलेल्या माहितीच्या आधारे त्रिकोण कसा काढायचा, म्हणजेच त्रिकोण रचना. चला तर मग आपण शिकूया. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की कोणतीही इमारत बांधण्यापूर्वी त्या इमारतीची रचना सर्वप्रथम कागदावर काढली जाते. त्या इमारतीची छोटी प्रतिकृती बनवलेली सुद्धा तुम्ही पाहिली असेल. त्या रेखाटण्याच्या आधारे इमारत बांधणे सोपे जाते. त्याचप्रमाणे कोणतीही भौमितिक रचना करण्यापूर्वी त्या रचनेची कच्ची आकृती काढून घेतल्यास दिलेली रचना करण्यास मदत होते आणि रचनेचा क्रम ठरवता येतो. चला तर मग आपण उदाहरण पाहूया की त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. त्यासाठी उदाहरण घेऊया. त्रिकोण XYZ असा काढा की बाजू XY ची लांबी बरोबर 6 सेंटीमीटर, बाजू YZ ची लांबी बरोबर 4 सेंटीमीटर आणि बाजू XZ ची लांबी बरोबर 5 सेंटीमीटर. मुलांनो, कच्ची आकृती काढताना दिलेली माहिती चटकन व शक्य तेवढ्या योग्य प्रमाणात दाखवूया. उदाहरणात बाजू XY सर्वात मोठी आहे, म्हणून कच्च्या आकृतीतही ती तशीच असावी. मुलांनो, कच्च्या आकृतीप्रमाणे रेख XY हा 6 सेंटीमीटर लांबीचा पाया आहे, म्हणून आपण तो या पद्धतीने घेतला. रेख XZ ची लांबी 5 सेंटीमीटर असल्यामुळे कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक X वर ठेवून रेख XY च्या एका बाजूला एक कंस या पद्धतीने काढूया. कंपास मध्ये आता 4 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक Y वर ठेवून आधी काढलेल्या कंसाला छेदणारा कंस काढूया आणि छेदनबिंदूला Z नाव देऊया. रेख XZ व रेख YZ या पद्धतीने जोडून घेऊया. आपला अपेक्षित त्रिकोण तयार झाला आहे. आता पुढील उदाहरण पाहूया की त्रिकोणांच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. त्यासाठी उदाहरण पाहूया. त्रिकोण PQR असा काढा की बाजू PQ ची लांबी बरोबर 5.5 सेंटीमीटर, मापकोन P बरोबर 50 अंश व बाजू PR ची लांबी बरोबर 5 सेंटीमीटर. मुलांनो, आपण दिलेल्या माहितीवरून कच्ची आकृती काढूया. येथे कच्ची आकृती काढून त्यामध्ये दिलेली माहिती दाखवली आहे. कोन P हा लघुकोन आहे, तसा आपण या कच्च्या आकृतीमध्येही दाखवला आहे. कच्च्या आकृतीमध्ये रेख PQ हा 5.5 सेंटीमीटरचा पाया घेतला. किरण PG असा काढला की मापकोन GPQ बरोबर 50 अंश. आता येथे कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेतले आणि कंपासचे लोखंडी टोक P वर ठेवून किरण PG वर कंस काढला. त्या छेदनबिंदूला R नाव दिले. बिंदू Q व बिंदू R या पद्धतीने जोडा. आपला अपेक्षित त्रिकोण तयार झाला आहे. आता पुढील उदाहरण पाहूया. 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. त्यासाठी उदाहरण घेऊया. त्रिकोण XYZ असा काढा की बाजू YX ची लांबी बरोबर 6 सेंटीमीटर, मापकोन ZXY बरोबर 30 अंश व मापकोन XYZ बरोबर 100 अंश. मुलांनो, या दिलेल्या माहितीवरून आपण कच्ची आकृती काढून घेऊया. कच्च्या आकृतीप्रमाणे रेख YX हा 6 सेंटीमीटर पाया घेतला. किरण YR हा असा काढला की मापकोन XYR बरोबर 100 अंश. त्याचप्रमाणे
रेख XY च्या ज्या बाजूला बिंदू R आहे त्याच बाजूला किरण XD असा काढला की मापकोन YXD बरोबर 30 अंश. YR व XD या किरणांच्या छेदनबिंदूला आपण Z नाव दिले आणि त्रिकोण XYZ हा आपला अपेक्षित त्रिकोण तयार झाला. चला आता पाहूया कर्ण आणि एक बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का की काटकोनासमोरील भुजा म्हणजे कर्ण होय? चला तर मग एक उदाहरण घेऊया. त्रिकोण LMN असा काढा की मापकोन LMN बरोबर 90 अंश, कर्ण बरोबर 5 सेंटीमीटर आणि बाजू MN की लांबी बरोबर 3 सेंटीमीटर. मुलांनो, दिलेल्या माहितीवरून आपण कच्ची आकृती काढून घेऊया. येथे मापकोन LMN बरोबर 90 अंश म्हणून अंदाजे काटकोन त्रिकोण काढला आहे व काटकोनाची खूण दाखवली आहे, म्हणजे दिलेली माहिती कच्च्या आकृतीतून दाखवली आहे. कच्च्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेख MN हा पाया 3 सेंटीमीटर लांबीचा काढूया. रेख MN च्या बिंदू M पाशी 90 अंश मापाचा कोन करणारा किरण MT काढूया. कंपास मध्ये 5 सेंटीमीटर अंतर घेऊन कंपासचे लोखंडी टोक बिंदू N वर ठेवून किरण MT ला छेदणारा कंस काढला. छेदन बिंदूला L नाव दिले. बिंदू L व N जोडून घेऊया. त्रिकोण LMN तयार झाला आहे. मुलांनो, आता आपण पाहूया की आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो. त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. त्रिकोणाच्या 2 बाजू व त्यांनी समाविष्ट केलेला कोन दिला असता त्रिकोण काढणे. 2 कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. आणि कर्ण व एक बाजूची लांबी दिली असता काटकोन त्रिकोण काढणे. आता मी तुमच्यासाठी काही उदाहरण देत आहे, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा आणि तुमच्या शिक्षकाकडून तपासून घ्या. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. अशाच प्रकारे नवीन काहीतरी शिकण्यासाठी आपण पुढील व्हिडिओ मध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.